नांदेड़ जिले में एक ही दिन में 76 मिलीमीटर बारिश होने से चारों ओर पानी पानी हुआ है। विगत 2 दिनों से लगातार जोरदार मूसलाधार बारिश के कारण जनजीवन बुरी तरह से प्रभावित हो रहा है। ग्रामीण इलाकों में हजारों हेक्टेयर खेती पानी में डूब गई है। जिले की सभी नदियां और नाले उफान पर बहने लगे हैं, इसलिए बाढ़ का संकट गहराता जा रहा है। नांदेड़ का विष्णुपुरी प्रकल्प 97.12% भर चुका है। अब तक विष्णुपुरी प्रकल्प के 18 में से 14 दरवाजे खोल दिए गए हैं। इन दरवाजों से 2,26,433 क्यूसेक की गति से गोदावरी नदी में पानी छोड़ा जा रहा है, इसलिए नदी का पात्र फैलता ही जा रहा है। इतना ही नहीं, विष्णुपुरी प्रकल्प में अभी भी ऊपरी क्षेत्रों से पानी की आवक जारी है। सोमवार 2 सितंबर की शाम दिग्रस बांध से 3,81,348 क्यूसेक और पूर्णा नदी से 1,01,000 क्यूसेक गति से पानी विष्णुपुरी प्रकल्प में दाखिल हो रहा है। गोदावरी नदी खतरे के निशान से ऊपर बहने लगी है। नदी का जल स्तर 354.85 मीटर तक पहुंचा है, जो कि बाढ़ स्थिति दर्शाता है। नांदेड़ शहर के सभी निचले इलाकों में बाढ़ का पानी घरों तक पहुंचा है। नागरिकों की मुश्किलें बढ़ी है। गोवर्धन घाट, शमशान भूमि, शनि घाट, नावघाट ब्रिज पानी के नीचे आ चुके हैं। नावघाट ब्रिज से सिड़कों हड़कों से संपर्क टूट चुका है। कई लोग गोदावरी नदी के पास बाढ़ का पानी देखने के लिए भीड़ करने लगे हैं। शहर के साथ ही ग्रामीण इलाकों में भी यही आलम है। खरीफ की फसलें पूरी तरह से बर्बाद हो रही है। खेतों में पानी भर जाने से किसान रोने लगे हैं। दौरान इस स्थिति से निपटने के लिए जिला प्रशासन पूरी तरह से तैयार है। प्रशासन की आपदा यंत्रणा सक्रिय हुई है। फिलहाल स्थिति नियंत्रण में है, फिर भी सतर्क रहने की अपील जिलाधिकारी अभिजीत राउत ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक 1 सप्टेंबर रोजी दिवसभर आणि त्यानंतर रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात ज्या नद्या वाहतात त्यांच्या प्रवाह क्षेत्रात, त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद ही झालेली आहे। आता सद्यस्थितीत पावसाने जरी थोडी उघाड दिला असला तरी सुद्धा जवळपास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी घरांचं आणि पशुधनाचं सुद्धा नुकसान झाल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे। यामध्ये कुठलीही जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही। काही ठिकाणी लोक ज्या ठिकाणी अडकून पडले होते अशा ठिकाणी तातडीने पोहोचून प्रशासनानं त्यांना त्या ठिकाणाहून हलवलेलं आहे आणि जिथे आवश्यकता आहे तिथे आपण सर्व ग्रामस्थांना किंवा नागरिकांना सोयीच्या आणि सुरक्षित अशा स्थळी हलवत आहोत। धरणांच्या बाबतीत सुद्धा आपण पूर्णतः नियंत्रणामध्ये आहोत। सर्व धरणांची प्रशासन आणि संबंधित जिल्हा प्रशासन या सगळ्यांशी आपण समन्वय साधून आहोत। विशेषतः तेलंगणामधले जे धरण आहेत किंवा जायकवाडी असेल किंवा मराठवाड्यातील इतर धरणं असतील ज्यांच्या ऑपरेशनवरती आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती अवलंबून आहे, अशा सगळ्यांच्या आपण संपर्कात आहोत। सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे 10 गेट्स उघडलेले आहेत। जवळपास 1.5 लाख क्युसेक्सचा विसर्ग त्यातनं सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या सर्व भागांना आपण सावधानतेचा इशारा दिलेला आहे। परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र तरी सुद्धा आपण सर्वांनी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे। या अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी नागरिक अडकून पडले असतील किंवा एखाद्या ठिकाणी जर काही अडचण आली तर आपली सगळी यंत्रणा तत्परतेने त्या ठिकाणी पोहोचते। मात्र बऱ्याचदा असं सुद्धा होतं की फक्त पुराचं पाणी बघण्यासाठी किंवा त्या ठिकाणची परिस्थिती बघण्यासाठी कोणीतरी तिथं जातं आणि मग ते अडकून पडतात। त्या अनुषंगानं मला हे पुन्हा एकदा आवाहन करायचं आहे की कुणीही अशा प्रकारचे जे धोके आहेत ते पत्करू नये। ज्या ठिकाणी धोका आहे, जलप्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू आहे अशा ठिकाणी पाण्यात उतरू नये किंवा ज्या ठिकाणी पुलावरनं पाणी वाहत आहे त्या ठिकाणी त्या पुलामध्ये आपली गाडी किंवा वाहन घालू नये। त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ जे आहे, सहस्त्रकुंड असेल किंवा नदीचे घाट असतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी जर धोका असेल तर आपण जाऊ नये, अन्यथा त्या ठिकाणी मग आपत्तीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मग सर्वांना त्यामध्ये अडचणीला सामोरं जावं लागतं।
त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सुद्धा पूर्ण सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.